तीर्थक्षेत्र माहूर शहरात वन विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे रानडुकरे, रोहटाड, अस्वल यांचा मुक्त संचार बऱ्याच दिवसांपासून चालू आहे. त्यात आता बिबट्या वाघाची भर पडली आहे. गेल्या आठवडाभरात अनेक वेळा दर्शन होऊन गावातील मोकाट कुत्र्यांची शिकार करून ते उदरनिर्वाह करत असले तरी कुत्रे संपल्यानंतर त्यांनी थेट मानवावर हल्ला केल्यानंतरच वन विभागाची कुंभकर्णी झोप संपेल का काय असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातोय. सविस्तर असं आहे की एकेकाळी महाराष्ट्रात द्वितीय क्रमांकाचं जंगल म्हणून माहूर किनवट तालुक्याची ओळख होती. परंतु गेल्या 75 वर्षात माहूरच्या समृद्ध वनराईचे बोडख्या टेकड्यात रूपांतर झाल्याने वाघ, अस्वल, रोही, रानडुक्कर हे मानवी वस्त्याकडे वळून आता तर बिबटे गल्ली बोळात फिरत असल्याने माहूर शहरातील हजारो नागरिकांसह येणाऱ्या दर्शनार्थी लाखो भाविकांना दगाफटका होण्याची दाट शक्यता निर्माण झाली. तसेच वन विभाग माहूर केवळ माहूरचे वन परिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव व त्यांचे सहकारी बघ्याची भूमिका घेत असल्याने तसेच लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रकरणाशी काही एक देणं घेणं नसल्याने तमाम यात्रिकांना बा अदब बा मुलाहिजा बा होशियारचा इशारा शिवसेना उबाटा गटाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा विधानसभा प्रमुख ज्योतिबादादा खराटे यांनी दिला. याबाबत आमच्या प्रतिनिधींनी माहूर वन परिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी एक छायाचित्र पाठवून बंदोबस्त कामी रात्रीची गस्त वाढवली असं सांगण्याचा प्रयत्न केला. वास्तविक त्या छायाचित्रातील निशस्त्र वनकर्मचारी आओ शेरो मुझे खाओ या आविर्भावात उभे असल्याने त्यांच्या हातात शस्त्र नाही तर किमान काठी हातात असली तर खरोखरच गस्त वाटली असती. परंतु तुर्तास हे छायाचित्र पगारपस्त या भूमिकेत दिसतात अशी मुश्किल प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे तालुका संघटक विनोद सूर्यवंशी पाटील यांनी दिली आहे.